नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय हवामानाचा अभ्यास करताना त्यातला सर्वात किचकट भाग जर काय असेल तर तो आहे भारतीय मान्सूनचे सिद्धांत। मान्सून म्हणजे काय तर आपण मागे पाहिलं होतं, ऋतू परत्वे दिशा बदलणारे वारे। एका विशिष्ट ऋतूत हे वारे भारताकडे येतात, पुढच्या ऋतूत ते तसेच उलट माघारी जातात। हे मान्सून वारे निर्माण का होतात याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केलेला आहे। त्यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत। त्यातले काही सिद्धांत बरोबर ठरतात, काही सिद्धांत कधी चुकीचे ठरतात। सो आपण अभ्यास करताना काही प्रमुख सिद्धांतांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। ते सिद्धांत कोणते तर ते लक्षात घ्या। एडमंड हॅलेचा सिद्धांत। एडमंड हॅले हे सर्वात पहिले आधुनिक कालखंडातील सर्वात पहिले शास्त्रज्ञ होते की ज्यांनी सिद्धांत मांडला होता। त्यांचा सिद्धांत हा जमीन आणि पाणी यांच्या कमी अधिक वेगात तापणं याच्यावर आधारित आहे। तो आपण पुढे पाहणार आहोत सविस्तर। त्यानंतर फ्लॉनचा सिद्धांत। या फ्लॉन यांच्या सिद्धांतालाच थर्मल कन्सेप्ट असं देखील संबोधलं जातं की ज्यामध्ये ITCZ इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन, आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा हा जो आहे याच्याशी संबंधित तो सिद्धांत आहे। त्यानंतर अजून एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत जेट प्रवाह आणि तिबेटन पठार। आपल्या हिमालयाच्या दक्षिणेकडून एक जेट प्रवाह, पश्चिमी जेट प्रवाह वाहत असतो आणि या हिमालयाच्या उत्तरेला तिबेटचं पठार आहे। हा जेट प्रवाह आणि हे तिबेटचं पठार भारतीय मान्सूनच्या निर्मितीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं। ती कशा प्रकारे ते देखील आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर बघा, ह्या दोन गोष्टी अल निनो ला निना आणि दक्षिणी दोलनाचा सिद्धांत, याला आपण एक शब्द वापरलेला आहे। काय शब्द वापरला आपण? मेटिओरोलॉजिकल टेलिकनेक्शन्स। हे काय लक्षात घ्या, मेटिओरोलॉजिकल टेलिकनेक्शन्स म्हणजे जेव्हा दोन भिन्न प्रकारच्या हवामानशास्त्रीय घटना दोन किंवा जास्त ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस घडतात। विविध प्रकारच्या हवामानशास्त्रीय घटना दोन किंवा जास्त ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस घडतात, पण त्या घटनांचा परस्पराशी संबंध असतो की जो संबंध आपल्याला थेटपणे उलगडता येत नाही। अशा त्या हवामानशास्त्रीय घटनांना आपण मेटिओरोलॉजिकल टेलिकनेक्शन असं म्हणतो। हा टेलिकनेक्शन शब्द टेलिपॅथी या शब्दावरून आलेला आहे। टेलिपॅथीमध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती कुठल्याही माध्यमाशिवाय संपर्क साधतात। तसंच दोन किंवा अधिक ठिकाणी घडणाऱ्या हवामानशास्त्रीय घटना परस्परांशी संबंधित असतात की ज्याच्यामधला संबंध आपण स्पष्ट करू शकत नाही। अशा मेटिओरोलॉजिकल टेलिकनेक्शनची दोन सर्वात उत्तम उदाहरणं म्हणजे अल निनो ला निना आणि दक्षिणी दोलनाचा सिद्धांत। सो हे दोन देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। त्यानंतर शेवटचा बघा, इंडियन ओशन डायपोल। हा देखील एक सिद्धांत आहे की जो भारताच्या मान्सूनच्या निर्मितीचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो। सो सर्वसाधारणपणे सामान्य अध्ययन भूगोलाचा अभ्यास करताना भारतीय मान्सूनचे हे 6 सिद्धांत आपण अभ्यासणं अपेक्षित आहे। त्या प्रत्येक सिद्धांताला आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये 1 बाय 1 कव्हर करणार आहोत। पण त्याबाबतचे YouTubeवर वेगवेगळे व्हिडिओज जे ॲनिमेशनच्या स्वरूपात उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा। त्याचा तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच फायदा होणार आहे।